महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राटाचे सम्राट सम्राट अशोक, संविधानकार बौद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. धम्ममंचकावरती असीम पूज्य बनतेजी डॉक्टर एन आनंद महाथेरोजी, त्यांना मी वंदन करतो. त्याचबरोबर या शहराच्या, उल्हासनगर शहराच्या महापौर, प्रथम नागरिक ज्यांना मी म्हणेन, त्या अश्विनीताई निकम यांना देखील मी वंदन करतो, जय भीम करतो. आमदार मोरेजी, सर्व मान्यवर भंतेजी, यहाँ विनय बोधी जी, बम्बई से पधारे हुए भंते शांति रत्न जी, जो हमारे साथ भारतीय बौद्ध महासभा, और भंते जी हमारे साथ साथ हम लोग प्रोग्राम करते हैं. भंते जी KR लामा जी, महामोगलायन जी, सभी भंते जी को मैं वंदन करता हूँ. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आनंद वाटला आज उल्हासनगर येथे ह्या कार्यक्रमाच्या इथे आपल्याशी संबोधन करत असताना. ज्या कार्यक्रमांचं आयोजन भिक्खू संघ मुंबई, युगप्रवर्तक, यूथ शिलेदार फाउंडेशन महाराष्ट्र याच्या वतीने केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून हा धम्म मेळावा येथे आयोजित केलेला आहे. मी उद्घाटन पर्व, ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं डिक्लेअर करतो. आणि जे भंतेजींनी आज या उल्हासनगरमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे, की जे भंतेजी आपले, ज्यांनी आयुष्य आपल्या बौद्ध धम्माच्या प्रचाराने प्रसारासाठी घालवलेलं आहे, जे अनेक वर्षापासून उल्हासनगरमध्ये भंतेजी आहेत. भंते आनंदजी, त्यांना मी 10 वर्षापूर्वी भेटलो होतो. 10 साल पहले मैं आपको मिला था अपने बुद्ध विहार में. तब मैंने वहाँ की प्रतिमा देखी, भगवान गौतम बुद्ध की, वाइट में, मार्बल में. तब मैंने सोचा था ऐसी मूर्ति हमारे भी चैत्य भूमि में होनी चाहिए, लेकिन वो चैत्य भूमि में नहीं, मैंने मेरे घर में वो जो राजगृह है बाबा साहब ने निर्माण की हुई है, उसके द्वार पर मैंने वो मार्बल की वैसी ही मूर्ति मैंने लगाई है. कई 15 साल पहले की बात. भंतेजींचा सत्कार होता, ह्याच्याबद्दल मला आनंद वाटतोय की त्यांचा कार्याचा गौरव कोणीतरी करायला पाहिजे. भंतेजी बरोबर दुसरे भंतेजी आहेत, त्यांचा देखील गौरव व्हायला पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून ह्या देशामध्ये धम्म चळवळ जोराने चालू झालेली आहे. ज्या बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये रिवायवल ऑफ द बुद्धिझम केला, बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. 14 ऑक्टोबर 1956ला पुन्हा एकदा बुद्ध धम्म या देशामध्ये सुरुवात झाली, आणि 60-65 वर्षाच्या काळानंतर आता मी बघतोय की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा बुद्ध धम्म गेलेला आहे. ज्याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा कटिबद्ध आहे, भिक्खू संघ कटिबद्ध आहे, आणि ह्या दोघांच्या माध्यमामधून देशामध्ये बाबा समता निर्माण व्हावी, देशामध्ये भाईचारा व्हावा, देशामधून विषमता नष्ट व्हावी,
समतेचा विचार जनमनामध्ये जावा, जे बौद्ध राष्ट्र आहे, ज्या बौद्ध राष्ट्रामध्ये आज जशा प्रकारे व्यवस्था आहे, ज्या देशामध्ये अमन आणि शांती आहे, वैर नाही, अशी व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी हा बौद्ध भिक्खूंचा संघ, भारतीय बौद्ध महासभा धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे. म्हणून हे मला वाटतं हे धम्माचे दोन चाकं आहेत. एका रथाची जी दोन चाकं असतात, रथ हा धम्माचा रथ आहे. हे दोन चाकं आहेत, दोन व्हील आहेत. एका बाजूला भारतीय बौद्ध महासभा आहे, दुसऱ्या बाजूला संघ आहे, बौद्ध भिक्खूंचा संघ आहे. हे जेव्हा साथ साथ चालतील त्या देशामध्ये खऱ्या अर्थाने मला वाटतं समतेचा विचार लोकांसमोर जाईल. आणि ही प्रक्रिया सुरुवात झालेली आहे असं मी समजतो. अनेक वर्षांच्या काळानंतर ही प्रक्रिया सुरू झाली गेल्या 4-5 वर्षापासून, आणि त्याचे चांगल्यापैकी परिणाम आपल्याला दिसून आलेले आहेत. पूर्वी काय होतं त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पूर्वी कॉम्पिटिशन होती, भंतेजी देखील जाणू शकतात. भारतीय बौद्ध महासभा जास्त काम करते की भिक्खू संघ जास्त काम करते, ही कॉम्पिटिशन होती. परंतु 4-5 वर्षापूर्वी मी जेव्हा कार्यरत झालो तेव्हा मी सांगितलं, बाबा दोनों भी साथ साथ हम लोग चलेंगे. म्हणून एखादा कार्यक्रम करायचा असला, एखादा मोठा कार्यक्रम करायचा असला, ज्या जर कल्पना मला सुचल्या, आयडिया सुचली, बाबा आपल्याला हे करायचं आहे म्हणून सुचलं, तर मी भिक्खू संघाशी कॉन्टॅक्ट करतो. भिक्खू संघाशी मैं संवाद साधतो, बाबा मुझे ये करना है, आपको कैसा लग रहा है. त्याचं उदाहरण म्हणजे सम्राट अशोकांची जयंती आम्ही जोरात सुरुवात केली. 26 मार्चला जयंती होती सम्राट अशोकांची, 2530वी जयंती होती. त्याच्या आधी 15-20 दिवस मी भंतेजींशी, सगळ्या भंतेजींशी बोलत होतो, भाई हमें शुरुआत करना है. ज्या सम्राट अशोक जो जागतिक राजा होता, ज्याने आपल्या शस्त्रांनी क्रांती केली, ज्यांनी शस्त्रांनी अर्थ जग जिंकलेला आहे, पुरा एशिया जिंकलेला आहे, ज्याच्या काळामध्ये देशाची बाउंड्री, या भारत देशाची बाउंड्री ग्रीक पर्यंत होती, अफगाणिस्तान होती, पाकिस्तान, भूतान वगैरे हे त्याचे राज्य होते. तो राजाने त्यांनी जेव्हा शस्त्र खाली टाकली, कलिंगाच्या युद्धानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन जे झालेलं आहे, आणि धम्माची पताका घेऊन त्यांनी संपूर्ण एशिया कंट्री हा बौद्धमय केला. जगाच्या उदाहरणामध्ये असे राजे नाही. अलेक्झांडर आहे, त्यांनी शस्त्रांनी क्रांती केलेली आहे, परंतु सम्राट अशोकांनी शस्त्र खाली टाकून पुन्हा एकदा क्रांती केली, धम्माची क्रांती केली. ज्याच्या काळामध्ये 84,000 बुद्ध विहार निर्माण केली. जहाँ भगवान गौतम बुद्ध गए, त्यांच्या अस्थीच्या ह्याच्यावरती त्यांनी 84,000 बुद्ध विहार, लेण्या, स्मारक निर्माण केली. 19 विद्यापीठ ज्यांनी निर्माण केली त्या काळामध्ये. 2000 सालामध्ये जेव्हा जगामध्ये एज्युकेशन नव्हतं, तेव्हा त्याच्याबद्दल मी चर्चा केली, भिक्खू संघाशी चर्चा केली, आणि भिक्खू संघाने आम्ही ठरवलं आने वाले समय में सम्राट अशोकाची जयंती देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होईल. ज्याचा इतिहास दडपण्यात आला होता सम्राट अशोकाचा, तो पुन्हा एकदा
वरती आणण्याचा, लोकांच्या समोर देण्याचा आम्ही प्रयत्न केला. ही उपलब्धी आहे संघाची, भिक्खू संघाची आणि भारतीय बौद्ध महासभेची. आणि हा मेसेज देशाच्या अक्रॉस द कंट्रीमध्ये गेलेला आहे. मग उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, त्यांनी आमचे धन्यवाद केले की भीमरावजी सही आहे. कारण त्या उत्तर भारतामध्ये मौर्य नावाचं एक सरनेम आहे. त्या अशोकाच्या डायनेस्टीचे ती लोक आहेत, मौर्य आहेत, ज्यांची संख्या करोडोनी आहे. मौर्य आहे, कुशवा आहे, सैनी आहे. आज देखील ते सम्राट अशोकांना खूप मानतात आणि सम्राट अशोकांची जयंती साजरी करतात. ही उपलब्धी आमच्या भिक्खू संघ आणि याच्यामध्ये झाली. दुसरा इन्सिडेंट सांगतो ज्याचा उल्लेख केला आता म्हणतेजींनी. साथ साथ हम लोग चल रहे हैं. वैशाख पौर्णिमेचा आज आम्ही प्रयोग केला. ह्या वेळेला 1 मे रोजी 30 एप्रिलच्या रात्री संपूर्ण भिक्खू संघ माझ्याकडे आला आणि त्याने आम्ही डिस्कशन केलं की भीमरावजी वैशाख पौर्णिमा आम्ही साजरी करणी आहे. दीप महोत्सव आम्हाला सुरुवात करायचा आहे. जो बौद्ध राष्ट्रामध्ये दीप महोत्सव सुरुवात होतो. जी परंपरा ही खंडित झाली होती. जे दीप महोत्सव 2000 वर्षापूर्वी, 2500 वर्षापूर्वी जेव्हा भगवान गौतम बुद्ध हे संबोधी प्राप्त करून काही वर्षानंतर ते कपिलवस्तूमध्ये आले आई वडिलांना भेटण्यासाठी, आपल्या पुत्राला भेटण्यासाठी. त्या दिवशी संपूर्ण कपिलवस्तूमध्ये दिव्यांची माळा जोडण्यात आल्या होत्या, दिव्यांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. तो दीप महोत्सव आम्ही बौद्ध कंट्रीमध्ये आहे, बौद्ध देशामध्ये आहे. जे जगामध्ये आज 17-18 देश आहेत तिथे हा दीप महोत्सव केला जातो. त्याची सुरुवात आम्ही केली. हे देखील भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा एकत्रपणे आम्ही डिसिजन घेतलेला आहे आणि चांगले त्याचे परिणाम येत आहेत की आम्ही जे बौद्ध धम्माची परंपरा होती ती पुन्हा एकदा सुरुवात करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्याला देखील आपण सगळ्यांनी साथ दिलीत म्हणून आपलं अभिनंदन करतो. जे मगाशी भंतेजीने म्हटलं त्याच्याबद्दल मला जरासं थोडंसं म्हणावं लागेल. भंतेजींनी ज्यांच्या उद्बोधनामध्ये म्हटलं की बाबासाहेब ने कहा था कि मुझे भारत बौद्धमय करना है. हे मला वाटतं मिसकन्सेप्ट आहे. याचं इंटरप्रिटेशन बरोबर झालेलं नाही असं मला तरी वाटतं. बाबासाहेब म्हणाले होते की भारत मला बौद्धमय करायचा आहे. मिसकन्सेप्ट कसा आहे तो सांगतोय. त्याचा चुकीचा अर्थ कसा घेतला. बाबासाहेब हे विचारपूर्वक आपले गोष्टी करत होत्या आणि हे बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे, बाबा मला ह्या देशाची प्रतिमा बदलायची आहे म्हणून बौद्ध धर्मीय बनवायचा आहे. बाबासाहेब हे आपले त्यांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून ह्या देशाची प्रतिमा बदललेली आहे. हे लक्षात घ्या. जे बाबासाहेब म्हणतात की मला देशाला बौद्धमय बनवायचं आहे, तर बाबासाहेबांनी हे संविधानाच्या माध्यमातून घडवलेलं आहे. त्याची अनेक उदाहरणं आहेत आपल्या समोर की या देशाची प्रतिमा जेव्हा जाईल तेव्हा ही बौद्धमय म्हणून जाईल. हे बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे.
की ज्याचं उदाहरण आपल्याला देता येईल. जे प्रेसिडेंटचा अशोका हॉल आहे, ज्या अशोका हॉलमध्ये भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा मोठ्या उभ्याने भगवान बुद्धाची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. आजही विदेशामधले जेव्हा फॉरेन डेलिगेट्स येतात, प्रेसिडेंट येतात, त्यांची मीटिंग जेव्हा होते ती अशोका हॉलमध्ये होते. जे प्रेसिडेंटचं राहतं घर आहे त्या हॉलमध्ये बाबासाहेबांनी ती प्रतिमा लावलेली आहे. पार्लमेंटमध्ये जेथे स्पीकर बसतायत त्या स्पीकरच्या खुर्चीच्या मागे धम्मपद आहेत. जाऊन बघून या एकदा. कारण पूर्वीच्या पार्लमेंटमध्ये मी गेलो होतो आणि ती सगळी धम्मपदाचे फोटो काढून आणले होते कोरोनाच्या काळामध्ये. ते पण आपल्याला सांगतो. खास परमिशन घेतली होती. तिरंगामध्ये धम्मचक्र आहे, हे देखील बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या पानावरती जे रत्न आज दिलं जातं, भारत रत्न दिलं जातं, ते पिंपळाच्या पानावरती आहे. देशाचं फूल कुठलं असावं, ते कमळाचं फूल हे बाबासाहेब म्हणतायत. राजकीय पक्षाचं सोडून द्या, पण भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमा बघा, ओरिजिनल प्रतिमा बघा. ते कमळाचं फूल बाबासाहेब म्हणतात हे देशाचं फूल आहे. बाबासाहेबांनी निळा रंग हा देशाचा रंग आहे असं बाबासाहेब म्हणतायत. सगळं राईट डाऊन बाबासाहेबांनी हे केलेलं आहे. पिंपळ वृक्ष हा देशाचा वृक्ष आहे बाबासाहेब म्हणतात. जे बाबासाहेबांचे डिबेट्स आहेत ते वाचा, ड्राफ्टिंग कमिटीमधले. आणि त्या डिबेटच्या माध्यमातून देशाने ह्या सगळ्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या कल्पना राईट डाऊन केलेल्या आहेत, लिखित स्वरूपामध्ये आहे. ही बाबासाहेबांची उपलब्धी आहे. म्हणून ह्या देशामध्ये बाबासाहेब म्हणतायत की बौद्धमय वातावरण हे होईल. जगामध्ये ओळख आहे. कसली ओळख आहे? भारतभूमी ही भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. ज्यांनी शांतीचा संदेश दिला, भाईचारा दिला, मानवतेचा संदेश दिला, त्या काळामध्ये कुठलंही शस्त्र हातामध्ये घेतलं नाही, तर शांतीचे संदेश देत भगवान गौतम बुद्ध निघाले. म्हणून आज म्हणतो आपण युद्ध नको, आपल्याला बुद्ध हवा. ह्या सगळ्यांचा लेखाजोखा भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा या सगळ्यांचा लेखाजोखा भगवान गौतम बुद्धाच्या विचारसरणीचा. जगामध्ये अनेक धर्म आहेत, त्यांचे अनेक संस्थापक आहेत. परंतु एकच सांगू इच्छितो की युनोचे हे युनो जे व्यासपीठ आहे, जगाचं व्यासपीठ ज्याला मी म्हणे, 182 देश, जगामधले 182 देश युनोचे मेंबर्स आहेत. ह्या युनोच्या व्यासपीठावरून जगामध्ये एकच जयंती साजरी होते, वैशाख पौर्णिमा. भगवान बुद्धाची जयंती तुम्ही म्हणा, एकच जयंती फक्त साजरी होते. अनेक धर्म आहेत, अनेक धर्माचे संस्थापक आहेत. पण युनोने हे ठरवलं, भगवान बुद्धांनी एवढं जगाला दिलेलं आहे,
शांती दिली, भाईचारा झाला, ह्युमन राईट्स दिलेल्या, आजच्या भाषेमध्ये ह्युमन राईट्स आपण म्हणू शकतो, एन्व्हायरमेंट दिलेला आहे. बुद्धांचा इतिहास वाचा. आज आपण एन्व्हायरमेंटच्या गोष्टी करतो, पर्यावरण आपल्याला जपायला पाहिजे म्हणतो. भगवान बुद्ध हे जेतवनमध्ये बसलेले आहेत. अनेक उदाहरणं आहेत त्याची, वनाची, की ज्या वनामधून भगवान बुद्धांनी धम्म देशना देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी वर्षावास सुरू केला. 45 वर्षावास भगवान गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या पूर्वी केलेले आहे. काय ते वर्षावास? भगवान बुद्ध जाणत होते बाबा, वर्षा म्हणजे पाऊस, पावसामध्ये नवीन पौधे निर्माण होत आहेत या देशामध्ये, या जगामध्ये मातीतून तयार होत आहेत, नद्या वाहत आहेत, पाणी जात आहे. आणि अशा वेळेला जर भिक्खू संघ जर निघाला, त्यांच्या पायाने त्याची नाश होईल. म्हणून भगवान बुद्ध बोलतात की वर्षावासाच्या काळामध्ये तुम्ही विहारामधून बसा, चैत्यामधून बसा, विचाराचं आदान प्रदान करा, धम्मावरती चर्चा करा. काय शंका असतील त्या मोठ्या भंतेजींना विचारा, की ज्या वर्षावासाच्या माध्यमातून एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट झालं. ह्या सगळ्याची दखल घेऊन युनोने ठराव केला की दरवर्षी एखाद्या देशामध्ये मोठ्या संख्येने वैशाख पौर्णिमा सुरुवात करायची, भगवान गौतम बुद्धाला नतमस्तक व्हायचं. कारण ह्या वैशाख पौर्णिमेला मी कमीत कमी 3 वेळा तरी इतर देशांमध्ये गेलो होतो. व्हिएतनाममध्ये गेलो, थायलंडमध्ये गेलो. मी तेव्हा बघितलं, त्याचा अनुभव घेतला. अनेक देशाचे बौद्ध भिक्खू येतात त्यावेळेला, 3 दिवस चालते. आपल्या आपल्या देशाच्या माध्यमातून ते लोक भगवान बुद्धांना अभिवादन करतात, ठराव पास केले जातात. अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेचा दिवस साजरा जगामध्ये साजरा केला जातो. आज आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत की जनगणना सुरू झालेली आहे, त्याच्याबद्दल जरासं बोलतो. जनगणना जी सुरुवात झालेली आहे ती 27 मध्ये पर्सन टू पर्सन प्रत्येक माणसाची जनगणना होईल. येणाऱ्या 15 तारखेपासून जनगणना सुरुवात होईल, ती प्रॉपर्टीची जनगणना होईल. आपल्या सगळ्यांना सांगणं आहे बाबा की जी काय जनगणना 2011ला झाली होती, ती जनगणनेमध्ये आकडेवारी बरोबर आली नाही बौद्धांची. परंतु येणाऱ्या काळामध्ये जी जनगणना होईल, जी सरकारी आहे, सरकारी आकडे कोणी डिनाय करत नाही, कोणी नाकारू शकत नाही. पूर्वी काय चुका झाल्या त्या चुका सोडून द्या म्हणून भारतीय बौद्ध महासभेने व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळीकडे हे प्रचार करण्यात आलेला की येणारा जनगणनेचा अधिकारी असेल त्याला खरी माहिती द्या बाबा, आम्ही लोक अनुसूचित जातीचे आहोत, आमचा धर्म बौद्ध आहे. जातीच्या कॉलममध्ये ज्या जातीमधून आला ते लिहिणं गरजेचं आहे. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो
समाजामधले अनेक विचारवंत त्याच्यावरती विरुद्ध लिहित आहेत, परंतु जातीचा उल्लेख होणं गरजेचं आहे. भाषेमध्ये पालीचा उपयोग करा, पाली भाषा आम्ही अवगत आहोत असं सांगा. काही खोटं आपण बोलत नाही. धम्माच्या ज्या वंदना आहेत, पूजापाठ आहेत, त्या सगळ्या पालीमध्ये आहेत. त्याचे भाषांतर आपण जाणतोय, म्हणून पाली भाषा देखील आपल्या अवगत आहे. हे 3 कॉलम भरण्याचा प्रयत्न करा. कारण दाखवून द्या बाबासाहेबांची धम्मक्रांती देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आज आम्ही करोडो लोक बौद्ध धर्मीय झालेलो आहोत. हे सुवर्ण संधी आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की जेणेकरून देशामध्ये जी बाबासाहेबांनी आपल्या जीवनाची अखेरची क्रांती केली, जिसको बाबा साहब के बारे में लगाव था, बाबा साहब को धम्म क्रांति से लगाव था, त्यांचा अटॅचमेंट बाबासाहेबांचा धम्माशी जास्त होतं. हे देखील आपल्याला सांगू इच्छितो. अनेक क्रांत्या केल्या बाबासाहेबांनी. टप्प्याटप्प्याने समाज बदलत गेला, परंतु जीवनातली अखेरची क्रांती त्यांनी धम्म क्रांती करून या समाजाला क्रांतीचा सर्कल कंप्लीट केलं असं मी म्हणेन. जे क्रांतीचा सर्कल नंतर धम्मचक्र झालं आणि या देशावरती चालू लागलं. म्हणून 14 ऑक्टोबर 1956च्या नंतर मला वाटतं 15 किंवा 16 तारखेला त्यांनी चंद्रपूरमध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जशी धम्म परिवर्तन केलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं देखील धम्मक्रांतीचं मैदान आहे. तेव्हा काही पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं त्या काळामध्ये, मी कन्फ्यूज आहे, 15 किंवा 16 तारखेला विचारलेलं आहे ऑक्टोबर 56च्या, की बाबासाहेब ह्याच्या पुढचा आपला काय हे आहे, म्हणजे आपला उद्देश काय. आपण तर धम्मक्रांती केली, रिवायवल ऑफ द बुद्धिझम केला, बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, 5 लाख लोक आले, 5 लाख लोकांना आपण बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ह्याच्यानंतर आपला अजेंडा काय, आपला प्रोग्राम काय. बरं समर्पित उत्तर बाबासाहेबांनी त्या काळी दिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतायत की माझा जे काय उरलेलं जीवन आहे, ते उरलेलं जीवन मी बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी घालवीन. राजनीती समाजनीती मी केलेली आहे, आता धम्माचा प्रचार आणि प्रसार करेन. हे समर्पित उत्तर बाबासाहेबांनी दिलं. लेकिन दुर्दैवाने बाबासाहेब आपल्यामध्ये जास्त दिवस राहिले नाही. 1.5 महिन्यामध्ये 51 ते 52 दिवसामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. ही घटना मला जेव्हा कळली, पंजाबमध्ये मी जेव्हा होतो 2 वर्षापूर्वी, तेव्हा मला पंजाब वासियों ने बताया, भीमराव जी बाबा साहब यहाँ आए थे, 52 में आए थे, हमें संबोधित करके गए. बाबा साहब बोले फिर से मैं आऊंगा, तब यहाँ के लोगों के लिए मैं दूसरा प्रोग्राम लेके आऊंगा. लेकिन इत्तेफाक से वो हुआ नहीं, बाबा साहब का महापरिनिर्वाण हो गया. पण पंजाबमध्ये आपले भाऊ बहीण जे आहेत ते रविदासी मोठ्या संख्येने आहेत. पण ते बाबासाहेबांना मानणारे आहेत. वाल्मिकी समाज आहे तिथे मोठ्या संख्येने वाल्मिकी समाज आहे पंजाबमध्ये. तो देखील बाबासाहेबांना खूप मानणारा आहे. बाबासाहेब के नाम पर भाई झगड़ा करने के लिए तैयार होते हैं वाल्मीकि समाज के लोग. हे उदाहरण आहे बाबासाहेबांचं की आपल्याला धम्म क्रांती बाबासाहेबांनी जी दिलेली आहे ती आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे. म्हणून
समजतो. दुसरा जो प्रश्न आज समाजासमोर आहे, धम्म परिषद आहे म्हणून समाजाचे प्रश्न म्हटलं गरजेचं आहे असं मी समजतो, की जे रिलेटेड आहेत धम्माशी. महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रश्न आज निर्माण झालेला आहे. वर्गीकरणाच्या माध्यमातून, रिझर्वेशनचं वर्गीकरण जे होत आहे त्याच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. जे जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या आपल्याच माणसाने CJIने आपला जजमेंट दिलेला आहे, त्यांचं नाव मी घेत नाही. आपण देखील जाणताय, आपण प्रबुद्ध लोक आहात. ज्या जजमेंटच्या माध्यमातून आज अनेक प्रश्न देशामध्ये उभे राहिलेले आहेत की रिझर्वेशनचं वर्गीकरण होतंय. म्हणजे आतापर्यंत सुरळीत सगळं चाललं होतं, 13% आपण होतो, परंतु 13% वर्गीकरण करा अशा प्रकारचं जजमेंट आलेलं आहे. आणि त्यांनी जजमेंट देत असताना त्यांनी सांगितलं की स्टेटला त्यांनी अधिकार दिले, स्टेटनी ह्याचं इम्प्लिमेंटेशन करावं, ह्याचा उपयोग करावा, हे राबवण्यात यावं. महाराष्ट्र सरकारच्या एका सर्क्युलर नंतर हे ABCDचं वर्गीकरण करायचं त्याच्यासाठी नोटिफिकेशन निघालेलं आहे. जे कोणाच्यासाठी भलं नाही असं मी समजतो. या वर्गीकरणामुळे आपली संख्या कमी होईल, रिझर्वेशन आपलं कमी होईल. जे वर्गीकरणाचं पिटिशन हे आपल्याच बांधवांनी तिथे टाकलेलं आहे. जे आंध्र प्रदेशमधून एक पिटिशन गेलं, दुसरं पिटिशन हे पंजाबमधून गेलं, वाल्मिकी समाजाने केलं. आंध्र प्रदेशमधून मांदगी समाजाने हे पिटिशन फाईल केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. आणि त्यामुळे येथील महाराष्ट्रामध्ये मातंग समाज बोलला ह्याचं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. काही संघटना आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत म्हणून हे पिटिशन महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंटेशन होतंय. त्याला प्रखर असा विरोध होणं गरजेचं आहे. बाबा, ना बौद्धांचं त्याच्यामध्ये भलं आहे, ना मातंग समाजाचं भलं आहे. आपलेच भाऊ आहेत ते, परंतु काही समाजाचे लोक चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांच्याच समाजातले. संपूर्ण समाजाला मी दोष देणार नाही. बरेचसे ह्या समाजाचे लोक आज भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत. आपल्याला सांगू इच्छितो, विशेषतः मराठवाड्यामध्ये बौद्ध भिक्खू झालेले आहेत. लातूर ह्या ठिकाणी त्या समाजाचे, तो मला शब्द झाला जातीवाचक वाटतो म्हणून मी उच्चारत नाही कधी, परंतु कालच्या 5 मे रोजी एप्रिल रोजी पंढरपूरमध्ये एका मोठा कार्यक्रम करण्यात आला. प्रबुद्ध साठे नावाच्या माणसांनी ह्या समाजाच्या लोकांचं धर्मांतरित केलं. 250 लोक धर्मांतरित झाले. पंढरपूर विठोबाच्या साक्षीने. आणि त्याचा संपूर्ण वृत्तांत टाइम्स ऑफ इंडिया, मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये आला. हे देशामध्ये परिवर्तन चाललेलं आहे. जेव्हा लोक शिक्षणाच्या माध्यमातून जात आहेत, शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या रस्ता त्यांना, खऱ्या वाटा दिसत आहेत, कुठल्या मार्गाने जावं, बाबासाहेब का शेवटची धम्मक्रांती करतायत, हे जेव्हा त्यांना कळून चुकलं तेव्हा ते धम्माच्या मार्गावरती आलेले आहेत. मोठा लेख आला होता. कारण आज बघितलं, ज्या व्यवस्थेमध्ये लोक आहेत,
ती व्यवस्था आज कधीच ही लोकांना वरती जाऊन देणार नाही, त्यांची प्रगती होणार नाही. मग विचार करू लागले. शुरुआत तो शून्य से हुई थी. शून्यापासून सुरुवात झाली आपली. जो 1920चा काळ मी समजतो, 1920चा बाबासाहेबांच्या मूकनायकाचा काळ मी समजतो. समाजाची काय स्थिती होती त्या काळामध्ये, परंतु मूकनायक बाबासाहेबांनी काढलं. सुरुवात केली त्या शून्यापासून. 60-65 वर्षामध्ये आपण शिखरापर्यंत का पोचलो. हे जेव्हा इतर लोक विचार करतात, बाबा हा बौद्ध समाज का एवढा पुढे गेला, एक आपल्याला देखील निक्षून सांगू इच्छितो. समाजाची प्रगती आमदार खासदारावरून मी गणना करत नाही. हे गिणण्याचं काय मोजमाप नाही. आमदार खासदार किती झाले त्याची, तर समाजाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे, समाजामध्ये अधिकारी वर्ग किती तयार झाला. आज ब्राह्मणांच्या खालोखाल बौद्ध समाज आहे, एज्युकेशन मध्ये पुढे आहे. हे समाजाची प्रगती आहे खरी म्हणजे. तर हा समाज 60-65 वर्षात पुढे का गेला. तर भगवान गौतम बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावरती हा समाज चालला. त्यांनी बहुजन महापुरुषाची विचारधारा घेऊन चालले. फुलेंची विचारधारा पुढे चालले. शाहू महाराज चालवले, छत्रपती शिवाजी महाराज चालवले. त्या विचारावरती चालला. सायंटिफिक मार्ग शोधला त्यांनी. त्या सायंटिफिक मार्ग हा भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे. त्या मार्गाने चालले म्हणून हा समाज 60-65 वर्षात पुढे गेला. ज्या समाजशास्त्राचा अभ्यास करणारी लोक असतील, एखाद्या समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी काही 100 वर्ष जातात, तेव्हा समाजामध्ये परिवर्तन होतं. पण ह्या 60 वर्षामध्ये परिवर्तन झालेलं आहे. त्याला बुद्ध बाबासाहेब महापुरुषाचे विचार आहेत. म्हणून ह्याच्यासाठी आईन्स्टाईनचं उदाहरण मी देतो. बराच वेळ होतोय, मी आटोपतो घेतो, कारण भंतेजींची धम्मदेशना असेल त्याच्यानंतर. मला पण आता सिन्नरला मोठा भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम आहे. सारखे फोन येत आहे, साहेब निघालात की नाही, खूप मोठा कार्यक्रम आहे. ते बोलले गॅदरिंग 10,000ची लोक उपस्थित आहेत. भगवान बुद्धाचा सायंटिफिक धर्म आहे. आइन्स्टाइन हे नाव ऐकलं असेल, त्याचं एक उदाहरण देतो आणि मेरे वाणी को विराम देता हूं मैं. आइन्स्टाइन ज्यांनी अणुबॉम्ब बनवला आणि जगावरती उपकार केलेले आहेत. त्यांनी अणुबॉम्बचा उपयोग विरुद्ध दिशेने झाला म्हणून आइन्स्टाइन खूपच दुःखी झाला होता. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये अमेरिकेने हेच अणुबॉम्ब जपानवरती टाकले. हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त झाली शहरं. आज देखील मेमोरियल तिथे आहे. कोण गेलं असेल जपानला आपल्यापैकी तर आपण बघितलं असं खूप सुंदरसं असं मेमोरियल तिथे निर्माण केलेलं आहे. एक स्मारक म्हणून बाबा, एक हिस्ट्री म्हणून निर्माण केलेलं आहे. बौद्ध राष्ट्र आहे जपान, बौद्ध राष्ट्र आहे. वी द पीपल ऑफ इंडिया आपण संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे.
जपानच्या संविधानामध्ये धम्मपद आहे, त्याच्यानी सुरुवात होते. ज्या वेळेला 2 अणुबॉम्ब पडले, शहरं उद्ध्वस्त झाली, जपानच्या रेडिओवरून धम्मपद आणि त्रिशरण पंचशील 24 तास ब्रॉडकास्ट करत होते. त्यांनी शिव्या दिल्या नाही. तुझं वाटोळ हो अमेरिका असं काही बोलले नाही. परंतु धम्मपद आणि त्रिशरण पंचशील त्यांनी लावलं. हा आईन्स्टाईन बेजार झाला की काय मी केलं हे. हा नास्तिक होता पूर्णतः. हा कुठल्याही चर्चमध्ये जात नव्हते. त्याचे आई वडील ख्रिश्चन्स होते, परंतु हा कुठल्या देवाधर्माला मानत नव्हता, जिजसला मानत नव्हता, चर्चमध्ये जात नव्हता. पण बेजार झाला हे अणुबॉम्ब पडल्यानंतर. तेव्हा पत्रकारांनी पुन्हा एकदा त्याला विचारलं की आईन्स्टाईन, हे काय झालं? तू आता निधर्मी आहेस, तू कुठल्याही देवाधर्माची उपासना करत नाही, चर्चमध्ये जात नाहीस. जर तू झालंस तर काय करशील? असं बार बार त्या पत्रकारांनी त्याला बेजार केलं. तेव्हा आईन्स्टाईन बोलला, जर कधी विचार आला माझा तर मी गौतम बुद्धाचा धम्म अपनाईन, कारण तो सायन्सच्या जवळ आहे. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा, पाखंडवाद नाही आहे. हा विज्ञानावरती आहे. मी हा धम्माचा अभ्यास केलेला आहे, असं तो पत्रकारानं सांगितलं. म्हणून एक छोटंसं उदाहरण देतो. कोरोनाचा महाकाळ तर आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजनचा तुटवडा होता. ऑक्सिजनसाठी लोक हैराण झाले होते आपलं जीवन जगण्यासाठी. भगवान बुद्ध ज्या पिंपळ वृक्षाच्या खाली, बोधी वृक्षाच्या खाली बसले, हा बोधी वृक्ष 24 आवर्स ऑक्सिजन सोडत असतो. म्हणून काही वेळेला असं म्हटलं जातं की भगवान बुद्धांनी अन्न त्याग केलेला असला तरी ते ऑक्सिजनवरती जगलेले आहेत. हे भगवान बुद्धाची सायंटिफिक थेरी आहे. मी सांगतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो या धम्म मेळाव्याच्या. पूज्य महंतेजींना सगळ्यांना मी पुन्हा एकदा वंदन करतो. मला नाशिकला जाण्यासाठी आपण सगळ्यांनी महंतेजींनी परवानगी द्यावी, कारण तिथे मला 5 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी करेन. समृद्धी मार्गाने आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात. संख्या अजून वाढायला पाहिजे. धम्म हे खरा म्हणजे समाजाचं फाउंडेशन आहे. हे धम्माचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग झालं तर आपण अधिक गतीने पुढे जाऊ शकतो. आपल्या सगळ्यांना धम्मदान, सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय करतो आणि इथेच माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.